नमस्कार शेतकरी मित्रांनो, आम्ही कृषी महाविद्यालय बारामतीच्या मुली आज आपल्या समोर सादर करीत आहोत फळांचे गैर कीटकनाशक व्यवस्थापन याचा प्रात्यक्षिक. तर इथे पहिली गोष्ट की आम्हाला ह्याची गरज काय वाटली, याची गरज अशी होती की आम्ही 1 महिन्यापासून इथं आहोत. तर आम्ही बघतोय की इथं माणसं जी आहेत ती पेस्टिसाइडची बाटल्या जे असतात कीटकनाशक ते वापरतात आणि असंच इकडे तिकडे फेकून देतात, बांधावरती फेकून देतात, जे की कधी कधी ते मुलं घेतात खेळायला किंवा कधी कधी कोणते गाय असतील किंवा कोणते प्राणी असतील ते त्यांच्या संबंधात येतात आणि त्यामुळे त्यांना कधी कधी विषबाधाही होऊ शकते. तर दुसरी गोष्ट अशी की आपण तेच जे बाटल्या किंवा काय असतील तर ते आपण आपल्या घरकामात वापरतो, म्हणजेच की ते धुवून डाळी वगैरे त्यात टाकले जातात. ती की चांगली गोष्ट नाहीये, आपल्याला आता ते चांगलं वाटतं वापरायला, पण त्याच्यामध्ये खूप सारा कंटेंट म्हणजे त्याचं थोडाफार प्रादुर्भाव असतो आणि त्याचा आपल्याला दुष्परिणाम नंतर मोठं झालं की थोडं अजून वय झालं की दिसतो. हे झालं. त्यानंतरून आता आपण बघू शकतो हे स्टिकर्स, हे जे आपल्या बाटलीवरती असतात हे काय आहे, तुम्ही बघितले असतील आपली तणनाशकची जी बॉटल असते त्याच्यावरती हे स्टिकर दिसतात. हे लाल कलरचं असेल, पिवळं, निळं, हिरवं. तर हे जे दिसतात ना हे आपल्याला पॉइझनस आहे, म्हणजे घातक ठरू शकतात. त्यामुळे ह्या बाटल्या ज्या आहेत ते माणसांना किंवा कोणत्याही छोट्या छोट्या मुलांच्या संपर्कात यायला नाही पाहिजे. हे खूप जास्त महत्वाची गोष्ट आहे. तिसरी गोष्ट की आज आपण इथे लिंबुणीच्या बागेत आपल्याला काय काय कीटक दिसतात, तर फळातील रस शोषून घेणारा पतंग, पांढरी माशी, नागाळी व काळी माशी. तर हे ह्याच्यावरती आपण नियंत्रण कसे करणार आहोत, तर हे आपण वेगवेगळ्या पद्धतीने बघूया. सुरुवातीला आपण पहिला बघणार आहोत पारंपरिक पद्धतीने कसं नियंत्रण करायचं. तर सुरुवातीला आपली बाग स्वच्छ ठेवली पाहिजे. तर आपल्या बागेत आपण जे कीटकनाशक किंवा तणनाशक वापरतो आणि त्याच्या बाटल्या इकडे तिकडे फेकून देतो, ते आपली गाय गुरं चाटतात किंवा मग त्याचा वास घेतात, त्यामुळे त्यांना विषबाधा होऊ शकते आणि ते मरू शकतात. तसं नाही झालं पाहिजे का. आणि आपली लहान मुलं असतात जे की ते खेळायला घेतात आणि त्याच्या खेळल्यामुळं त्याचाही त्यांना दुष्परिणाम होऊ शकतो. त्यानंतर दुसरं आहे की जे आपले बांध असतात त्याच्या कडेला आपण गुळवेल वसंत हे बघतो, ते आहेत ना, जे वीड्स आहेत, जे तण आहेत, ते हानिकारक असतात आपल्या ह्याच्यात. कारण जो फळातील रस शोषून घेणारा पतंग असतो तो काय करतो, त्याच्यावर त्यांची अंडी घालतो आणि त्याच्या अंड्यांची पैदास होते आणि त्याच्याच नंतर आपल्याला इथं कुठेही त्याचे मौत दिसू शकतात. त्यासाठी आपण ते उपटून टाकलं पाहिजे व्यवस्थित. इथे बांधाच्याकडे भरपूर वसनवेल आहेत, गुळवेल आहेत, ते आपण दाखवूया कशा प्रकारे आपण नष्ट करू शकतो. त्यानंतर ज्या आळ्या आहेत ना त्या गोळा करायच्या आणि गोळा केल्यानंतर त्यांना ना त्यांची विल्हेवाट लावायची व्यवस्थित. कारण त्या आळ्या जर तुम्ही इकडे तिकडे फेकून दिल्या गोळा करून तर त्या आहेत ना परत दुसऱ्या झाडावर चढून त्याला हानी करू शकतात. त्यासाठी ते व्यवस्थित गोळा करायचे आणि त्यांची विल्हेवाट लावायची. आता आपण बघतो यांत्रिक नियंत्रण. तर त्याच्यामध्ये जर आपले लिंबू छोटे छोटे असतील तर आपण त्यांना डायरेक्ट हलवून त्याच्यावरच्या आळ्या खाली पाडू शकतो. पण जर लिंब मोठी झाली आणि त्यांनी घेर घेतला तर आपण ते हलवू नाही शकत, कारण त्याला काटे असतात. तर मग आपण त्याच्या फांद्या काठीच्या साह्याने अशा बडवायच्या, तर मग त्या मारल्यावर त्याच्यावरच्या आळ्या खाली पडतात. मग त्या आपण आळ्या गोळा करून त्याची विल्हेवाट लावायची. आणि दुसरं म्हणजे जर पांढरी माशी असेल तर तिच्या नियंत्रणासाठी आपण धूर करू शकतो. 2 तास धूर करायचा त्याला, मग ते मरून ते गुंगी येते त्याला आणि ते खाली पडतात आणि त्याच्यावर आपण नियंत्रण करू शकतो. आपल्याला इथं जाळ नाही करायचंय, आपल्याला फक्त धूर करून दाखवायचंय. जाळ करू नका, धूर करा त्याला हलवून हलवून. यांत्रिक नियंत्रणामध्ये आता पुढे आपण पाहू फळमाशीचंच नियंत्रण. फळमाशी नियंत्रणासाठी बाजारात आपल्याला अशा प्रकारे सापळे मिळतात. ह्याला फळमाशी सापळा आपण म्हणतो. यामध्ये काय असतं, आतमध्ये एक गोळी आहे. ह्या गोळीवरती जी मादी माशी आहे तिचा गंध असतो लावलेला. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ह्या सापळ्यातली. ह्या मादी माशीची जी गंध असलेली गोळी आहे त्याकडं नर माशी आकर्षित होते आणि या होलमधून आतमध्ये जाते. एकदा ती आत गेली की त्याच्या वासाने गंधाने ती भुलते आणि ह्यामध्ये पडते. ह्यामध्ये खाली पडल्यानंतर ती नष्टच होऊन जाते, मरून जाते. नर माशी एकदा नियंत्रणात आली की त्यांचं प्रसरण होत नाही. त्यामुळं त्याच्या आळी, त्याचं जे माशी आहे त्याचा प्रादुर्भाव आपल्याला खूप प्रमाणात नियंत्रणात आणू शकतो आपण. आणि ही आपण झाडाला तिथे असं बांधू शकतो. हे जे हा जो सापळा आहे
बाजारात आपण 70-80 रुपयेपर्यंत आपल्याला मिळतो. जर का आपल्याला सापळा नसेल घ्यायचा, मग घरगुती उपाय आपल्याला आपण करू शकतो. ते म्हणजे असं बॉटल तयार करू शकतो. ह्या बॉटलला दोन्ही बाजूला होल करायचे आणि त्यामध्ये ही फक्त त्यामधली जी गोळी आहे, ही अशा पद्धतीची गोळी मिळते. ही फक्त गोळी आणायची आणि ती आतमध्ये लावायची, ज्यामुळे आपल्याला 50% खर्च कमी होतो. आणि हे काय आपल्याला सहज कुठेही मिळून जाते बॉटल. अशा प्रकारे हा सापळा. या सापळ्याचं वैशिष्ट्य काय की फक्त जे घातक कीटक किंवा माशा आहेत तेच नियंत्रणात येतात. आपल्या मधमाशा ह्यात अडकून मरत नाही, त्यांना काही धोका नाही ह्या सापळ्यामुळे. आपण बघणार आहोत पुढची नियंत्रण पद्धती. पुढची नियंत्रण पद्धती काय आहे की चिकट सापळा. ह्याच्यामध्ये काय होतं की हा जो चिकट सापळा आहे ना, हा आपल्या मार्केटमध्ये म्हणजे आपल्या बाजारामध्ये 40 ते 50 रुपयापर्यंत मिळून जातो. तर ह्याचं काय करायचं की ह्याच्यामध्ये 2 होल आहेत, त्याच्यामध्ये आपले दाबण किंवा दोरीच्या सहाय्याने त्याला बेळ तर पहिल्यापासून असतात, मग ते बेळाच्या सहाय्याने काठीला लावून घ्यायचं. ह्याचा उपयोग काय की जे छोटे छोटे कीटक आहेत म्हणजे पांढरी माशी असेल किंवा मग काळी माशी असेल आणि पिठ्या ढेकून हे जे असतात ना, हे ह्याला चिकटतात आणि ह्या चिकटण्यामुळं आपल्याला ते व्यवस्थितरित्या आपल्याला कंट्रोल करता येतात. मग आता जे छोटे छोटे कीटक आहेत ते दिसताना छोटे दिसतात, पण त्याचा जो प्रादुर्भाव असतो ना तो जास्त प्रमाणात आपल्या लिंबुनीवर दिसतो. मग हे आपल्याला कंट्रोल करण्यासाठी आपण ह्याचा वापर करू शकतो. आता हे जे मार्केटमध्ये आहे, पण आपण घरगुती पद्धतीने आपण असं बघतो की आपण घरामध्ये की हा कागद आहे, हा तेलात बुडून आपण बलाच्या शेजारी लावतो, जेणेकरून काय होतात की छोटे छोटे जे कीटक असतात ना ह्याला चिकटतात, जेणेकरून आपल्याला घरगुती पद्धतीने आपल्याला हे कंट्रोल करता येईल. आता हे मी तुम्हाला कसं लावायचं आपल्या बागेमध्ये ते दाखवणार आहे. पहिल्यांदा ह्याच्यामध्ये 10 आहेत, 10 चिकट सापळे आहेत. ह्याचं पहिल्यांदा फाडून घ्यायचं पूर्णपणे. सापा ह्याला दोन्ही बाजूने चिकट असतं, तर ह्याच्यामध्ये पहिल्यापासूनच 2 होल असतात. म्हणजे आपल्याकडे दोरी आहे ना ती घ्यायची आणि ती ह्याच्यामध्ये ओवून घ्यायची दोन्ही बाजूने. ह्या दोरीच्या सहाय्याने आता ह्याची काठीची उंची किती ठेवायची की आपले झाड आहे ना त्याच्या अर्ध्या उंचीपर्यंत ही काठी आपली पाहिजे. त्यानंतर मग काय करायचं, इथं असं घ्यायचं आणि इथं बांधून टाकायचं. आता हे बांधल्यानंतर हा सापळा जो आहे हा जमिनीमध्ये थोडासा रवायचा, म्हणजे तो हलणार नाही किंवा वाऱ्याने पडणार नाही आणि हा आपल्या बागेमध्ये आपण लावू शकतो. आता हा झाला चिकट सापळा. पुढचा सापळा आहे आपला, हा पुढचा सापळा आहे प्रकाश सापळा. ह्याच्यामध्ये काय होतं की बलाचा जो आपला लाईट असते उजेडाने त्या ह्याला आपले जे छोटे कीटक आहे ना हे त्याला आकर्षित होतात. मग आपण हा कुठं लावायचा की आपल्या बांधावरती लिंबाचं झाड असेल. जर का लिंबाचं झाड नसेल तर मग आपल्या बागेमध्ये कुठंही आपण मध्ये आधी झाडाला आपण लटकू शकतो. ह्याच्याने काय होणार की जे कीटक आहेत ना हे त्या लाईटला आकर्षित होणार आणि आपण काय करायचं ह्याच्यामध्ये एवढं पाणी ओतायचं. त्यामध्ये पाणी का ओतायचं, जर कीटक त्याला येऊन धडकणार आणि ते खाली पडणार आणि खाली पडलं तर पाणी असणार ना, पाण्यामध्ये पडणार मग त्यांचा ते नष्ट होणार. मग ह्याचा उपयोग काय की जे छोटे कीटक मग अशी सांगितलं तसंच की जे छोटे कीटक आहे ना ते मग आपले मरून जातील आणि ते आपल्याला कंट्रोल करता येतील. आणि हा मी घरगुती बनवलाय. आपण मार्केटमध्ये बघितलं तर हा जो आहे ना प्रकाश सापळा हा महाग पडतो. जर आपण घरगुती पद्धतीने आता बल्ब आपल्याकडे घरी असतोच, होल्डर वगैरे ते सगळं आपल्या घरी आपल्याला उपलब्ध होतं, त्यामुळे मग आपण हा व्यवस्थितरित्या बनवू शकतो. तर आता आपण बघूया जैविक नियंत्रण. तर आपल्याला जर का केमिकल कुठले वापरायचे नसतील तर आपण निंबोळी अर्क म्हणजे हे वापरून आपण कीड नियंत्रित आणू शकतो. तर 1 लिटर पाण्यात 2 मिली हे घेऊन आपण फवारायचं. त्यामुळं नागाळी, काळी माशी, फळातील रस शोषणारा पतंग याचं आपण नियंत्रण करू शकतो. आणि केमिकल अजिबातच वापरता येत नाही जे वापरलं. आता पुढचा भाग आहे रासायनिक नियंत्रण. तुम्ही म्हणाला आपण गैर कीटकनाशक सगळं करत आहे, मग यात रासायनिक कसं करणार. तर आपण यात इमामेक्टिन बेन्झोएट घेत आहोत 5% सोल्युबल ग्रॅन्युल्सचं. 20 ग्रॅम इमामेक्टिन बेन्झोएट घ्यायचंय. 200 ग्रॅम आपल्याला गुळ घ्यायचा आहे आणि 2 लिटर पाणी घ्यायचंय आणि त्यांना मिक्स करायचंय. आणि ते मिक्स करून त्यानंतर आपण अशा मातीच्या भांड्यामध्ये हे ओतणार आहोत. आणि हे ओतून आपण ते झाडाला लटकून ठेवणार आहोत.
आणि जर तुमच्याकडे अशी मातीची भांडी उपलब्ध नसतील तर तुम्ही नारळाच्या कवट्यांना असं वरती इथे बांधून पण वापरू शकता. आता तुम्ही म्हणाल हे रासायनिक आहे, पण आपण आहे ना कोणत्याही प्रकारे ह्याचा स्प्रे झाडांच्या पानांवर किंवा फळांवर घेत नाही, तर आपण ते फक्त मिक्स करून झाडांच्या कडेने लावतोय, ना की त्याच्यावर स्प्रे घेतोय. आता नवीन पद्धत म्हणजे काय, तर आज आम्ही एक सुडो फ्रूट म्हणजेच एक खोटे फळ कसे बनवायचे ते बघितलं. तर आम्ही काल एक फोम घेतला आणि त्याला असं गोल प्रकारे म्हणजे लिंबूच्या आकाराचं आम्ही त्याला कापलं गोल प्रकारे आणि त्याला कलर दिला. लिंबू सारखंच एकदम दिसतंय. तर आता काय करतात, फळमाशा वगैरे असतात त्या ह्याला आकर्षित होणार, त्याच्यावरती हे अटॅक करणार. त्यामुळे आणि ह्याच्यामध्ये आम्ही काय टाकलंय, इमामेक्टिन बेन्झोएट आणि जॅगरीचं जे सोल्युशन बनवलं होतं आता मिक्सचर, तेच त्याच्यामध्ये इंजेक्शनच्या साहाय्याने आता आम्ही ओतलंय. त्यामुळे काय होणार, ते जे फळमाशी असतील किंवा बाकीचे कीटक असतील ते आकर्षित होणार व ह्याच्यावरती ते अटॅक करणार, त्यामुळे ते मरून जातील इथेच. तर हे एक नवीन प्रकार आहे. तर हे आपण कसं करणार, तर हे इथे असं अडकवणार, ज्यामुळे माशा इथे अट्रॅक्ट होतील. तर आता आजचा ह्या प्रात्यक्षिक आपण काय शिकलो, ह्या सगळ्या गोष्टी, सापळा असू किंवा हे नवीन सुडो फ्रूट असू किंवा ते चिकट सापळा असू किंवा लाईट ट्रॅप असू किंवा काहीही असू, मला एक इच्छा आहे की तुम्ही तुमच्या शेतात हे सगळं वापरावा व आम्हाला सांगा की तुम्हाला ह्याचा किती फायदा झाला आणि कसं झालं. धन्यवाद, खूप खूप आभार आपले. कृषी विद्यालय बारामती या ठिकाणून आपल्या गावात एक कृषी विद्यालयाचा ग्रुप आलेला आहे. त्यांनी आपल्या इथे येऊन जवळजवळ 1.5 महिना होत आलाय. त्यांनी बऱ्यापैकी जवळजवळ 12-13 डेमो आजपर्यंत त्यांचे झालेले आहेत. गावात, वस्त्यावर, रानात अशा ठिकाणी डेमो झालेत. त्या डेमोत त्यांनी जवळजवळ चांगल्या पद्धतीने माहिती दिली. ती माहिती आपण सर्वांनी घ्यायची आणि आजच्या डेमोमध्ये जी त्यांनी सांगितले की आपली पारंपरिक पद्धत बंद करून आधुनिक पद्धतीकडे वळलं पाहिजे आणि त्या पद्धतीने त्यांनी कीटक सापळे वगैरे काही बरेच काही सांगितले. त्यांनी जे सांगितले त्यांनी आपल्याला जर काही माहिती कमी मिळाली असली तर त्यांना पुन्हा त्यांच्याकडून विचारून घ्या. ते नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करतील आणि असेच पुढच्याही डेमोला त्यांना प्रतिसाद द्यावा अशी सगळ्यांच्या वतीनं विनंती करतो आणि थांबतो.